जय जिजाऊ जय शिवराय. तर माझ्या मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की संगीता वानखेडेची आळी आता लयच वळवळ करायली, तर हिला आपण जाग्यावरच आता थांबवलं पाहिजे. तसं ह्या मराठ्याच्या वाघिणी आता उसळून उठल्या पाहिजे. आता तिचं इतक्या दिवस भरपूर ऐकून घेतलं आपण, पण तिने इतकी बदनामी चालू केली की आता दादा म्हणतात माझे हाडं भरपूर दुखायला लागले, तर जास्त मला परेशानी व्हायले. तर तिचं म्हणणं येईल की ह्याचं एकदाच कसं पोस्टमार्टम होत नाही. मनोज दादासारखा काय हिला काय बाप नाही का? तुझ्या बापाचं कर ना पोस्टमार्टम कर, नाही तर खालून वरून चिरून घे. तुला कुत्रे दलिंद्रे नासके छिन्नाल रांड, तुला लय वेळे सांगितलं की मनोज दादाच्या विरोधात बोलू नको म्हणून, पण तुला गु खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. बास करतो वक्तव्य करायचं, पण तुला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. मला फक्त आता मी ह्याच्या आधी कधी सांगितलं नाही माझ्या बांधवांनो की तुम्ही सपोर्ट करा म्हणून, पण होता होईल एवढा व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला तुम्ही मदत करा. आणि मला आता तुमच्या सपोर्टची गरज आहे. मनोज दादाच्या विरोधात जो बोलल त्याला मी असं घाण शिवाय दिले नाही, असं बोलल की त्याला मर्यादा नाही. मला माझ्या जीवाची सुद्धा मला फिकीर नाही, पण मनोज दादासाठी मी काही पण करायला तयार आहे. मन तिला वाटायला लागलं की आता मनोज दादाच्या मागं बोलणार कोणच नाही, आणि हिच्या मागं फक्त भाजपचा हात आहे, आणि भाजपमुळं तिनं एवढं बोलायला लागली. तर मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. मला सपोर्ट द्या, मी तिला बरोबर लाईनवर आणते की होता होईल एवढा फक्त तिच्यापर्यंत ही व्हिडिओ पोच करायची. मला सहकार्य करा. जय जिजाऊ जय शिवराय.